नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला आहे का की टीईटी पहिल्याच प्रयत्नात कशी पास करायची? तर आज आपण जाणून घेणार आहोत पहिल्याच प्रयत्नात टीईटी मी कशी पास केली आणि तुम्ही पण कशी पास करणार याबद्दल आपण आज बोलणार आहोत. बघा, फर्स्ट पेपर परीक्षा पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत? पहिल्यांदा परीक्षा पॅटर्न समजून घेणार आहोत. पहिले परीक्षा पॅटर्न समजल्याशिवाय तुम्हाला अभ्यासाची स्ट्रॅटेजी समजणारच नाही. त्यामुळे परीक्षा पॅटर्न काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. बघा, पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतात. 1 ते 5वी साठी एक पेपर असतो आणि पेपर 2 हा 6वी ते 8वी साठी असतो. बघा, पेपर 1 साठी सब्जेक्ट कोणकोणते असतात? तर बालविकास व अध्यापन म्हणजेच आपला सायकोलॉजी, तो 30 मार्काचा असतो. भाषा 1 30 मार्काची असते आणि भाषा 2 30 मार्काची. तुम्ही तिथे हिंदी किंवा इंग्लिश निवडू शकता आणि भाषा 1 मराठी, म्हणजे तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्हीपैकी 2 भाषा निवडू शकता. आणि गणित विषयाचे तुमचे 30 मार्क असतात आणि पर्यावरण म्हणजेच ईव्हीएस तुमचा 30 मार्काचा असतो. प्रत्येक म्हणजे 150 मार्काचा असा तुमचा फर्स्ट पेपर असतो. प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असतो. निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे आपल्याला काय करायचे? 150 पैकी 150 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. बघा, पेपर 2 साठी सायकोलॉजी भाषा 1 भाषा 2 ते पण तसंच आहे, 30 मार्काचे आहेत. गणित विज्ञान ज्यांचा सामाजिक शास्त्र त्यांनी समाजशास्त्र, ज्यांचा गणित विज्ञान आहे त्यांचा गणित विज्ञान आणि ज्यांनी समाजशास्त्र निवडले त्यांच्यासाठी समाजशास्त्र, असे 60 मार्काचे प्रश्न असतात. अशा पद्धतीने एक पेपर 1 आणि पेपर 2 चे विषय आहेत आणि त्याचे मार्क 150 मार्काचा हा सिलेबस आहे. बघा, आता तुम्ही म्हणसाल मॅडम सिलेबस तर समजला आम्हाला, पेपर 1 आणि पेपर 2, तर आता अभ्यास कसा करायचा? चला तर आपण जाणून घेऊया अभ्यास कसा करायचा. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, अभ्यास कसा करायचा? चला तर आपण जाणून घेऊया. बघा, बालविकास मध्ये काय करायचं? तुमचे सिद्धांत आणि उपपत्त्या तुम्ही त्या परफेक्टच करायच्या, त्याच्यावरच जास्त तुम्हाला प्रश्न विचारले जातात. उपयोजनात्मक ती पद्धत कशी वापराल, त्या उपपत्तीत कसा वापर केला आहे, अशा पद्धतीत पियाजे, कोहलरबर, वायगोस्की, स्किनर, अध्यापन पद्धती ह्या सर्व तुम्ही काय करायचंय? हे सर्व सिद्धांत व उपपत्ती आणि अध्यापन पद्धती ह्या सर्व काय करा तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. त्यातला पॉइंट ना पॉइंट तुमच्या लक्षात आला पाहिजे. कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं आन्सर देता आलं पाहिजे. तुमचं बघा, बालविकास मानसशास्त्र मध्ये सायकोलॉजी मध्ये तुमचं टार्गेट हे 20 प्लस पाहिजे. 30 पैकी तुम्हाला 20 प्लस, तसंही 25 प्लस आपण घेऊ शकतो, पण तुमचं टार्गेट काय पाहिजे? 20 प्लस टार्गेट तुम्ही ठेवलंच पाहिजे. आता भाषा विषय आला. बघा, भाषा विषयामध्ये तुमचं व्याकरणावर जास्त भर द्या. आकलनावर तुमचा पॅसेज कविता असेल त्याच्यावर तुम्ही दररोज 1-2 तरी एक पॅसेज तरी सोडवत जावा. आणि व्याकरण काय करायचं? दररोज बघायचं. आणि समानार्थी विरुद्ध जे 1 मार्क तुम्हाला फिक्स करून देणार असतात ना, समानार्थी विरुद्धार्थी अलंकार म्हणी यासारखे जे असतात ना, ते काय कर दररोज एकदा 1-अर्धा तास तरी त्यांना तुम्ही काम करत करत चहा पीत जरी त्याच्यावर नजर फिरवली ना, तरी तुमचं ते लक्षात राहून जातं. आता गणित झाला. गणित काय करायचं? गणितामध्ये बेसिक जे नॉलेज आहे, सिंपल क्वेश्चन येतात. जास्त तुम्हाला हार्ड लेवलचे प्रश्न विचारले जात नाहीत. त्यामुळे जास्त पीवायक्यू वर भर द्या. पीवायक्यूचा आधार घेऊन तुम्ही काय करायचं? गणितचा अभ्यास करायचा. आणि ईव्हीएस सुद्धा तसंच आहे. ईव्हीएस तुम्ही एनसीईआरटीचे सर्व पुस्तके 1ली ते 8वी पेपर 1 जर देणार असाल तर काय करायचं? 1ली ते 8वीची पूर्ण पुस्तकं तुम्ही काय करायची? रीड करायची. त्यातले महत्वाचे पॉईंट नोट्स काढायच्या आणि त्याच्यावर एमसीक्यूचा सराव जास्तीत जास्त करायचं आहे. आणि काय करायचं? आणि पीवायक्यूचा आधार घेऊन तुम्ही काय करायचं? त्याचं पीवायक्यू बघायचे, त्याचं अनालिसिस करायचं, कोणता तुमचा प्रश्न चुकतोय ते बघायचं, त्याच टॉपिकवर तुम्ही स्टडी करायचा. जे येते तेच तुम्ही सारखं करत राहिला तर तुमचा डेव्हलप होणार आहे का? तुमची प्रगती होणार आहे का? नाही ना. त्यामुळे काय करायचं? जे येत नाही त्याच्यावर तुम्ही स्टडी करा, अनालिसिस करा. तुम्ही जर पीवायक्यू नाही बघितले तर तुम्हाला अनालिसिस समजणार नाही आणि तुम्ही टेस्ट नाही दिल्या तर तुम्हाला तेही समजणार नाही. आपण कुठं चुकतोय, आपलं काय चुकतोय, आपल्याला कुठला टॉपिक अवघड जातोय हे समजणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचे? टेस्ट ह्या द्यायच्याच आहेत. अशा पद्धतीने तुम्ही दररोज अभ्यास करायचा आहे. बघा, घर काम करून मुलं सांभाळून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर थोडा मध्ये वेळ मिळतो ना कामात, तुम्हाला काम करत करत मध्ये जेव्हा 30 मिनिटं 20 मिनिटं वेळ मिळतो त्यामध्ये तुम्ही थोडा अभ्यास करत राहायचा आहे. काम करत हेडफोन घालून तुम्ही अभ्यास करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं? अभ्यासाची तयारी करायची आहे. अशाच पद्धतीने तुम्ही अजून काय करायचे? मॉक टेस्ट. बघा, मॉक टेस्ट ही फार महत्वाची आहे. पीवायक्यूचा सराव तुम्ही जे 2013 पासून जे प्रश्नपत्रिका आहेत तुमच्याकडे, जे झालेले पेपर आहेत त्याच्यावर अनालिसिस करा, त्या सोडवा. आठवड्याला 2 फुल टेस्ट द्या, वेळेचं नियोजन करा. परीक्षेचा
सराव करा. वीकली एक ध्येय ठेवायचं, ह्या वीक मध्ये आपण एवढा अभ्यास कम्प्लीट करायचा आहे. जे चुकतंय, ज्याचे अनालिसिस केलं, तुम्ही टेस्ट दिलं, तुम्हाला समजतच ना की आपलं कुठं चुकलंय, कुठलं वाक्याचे प्रकार चुकतंय की अव्यय चुकतंय, काय चुकतंय ते तुम्ही लिहून ठेवायचं आणि त्याच्यावर तुम्ही काय करायचं, त्याची दुरुस्ती करून घ्यायची. चुका लिहा, कमकुवत भाग तुमचं त्याच्यावर फोकस करा. जिथं चुकतंय तिथं तुम्ही काय करायचं, त्याचं विश्लेषण करायचं आणि ज्यादा त्याच्यावर काय करायचा, सराव करायचा. बघा, आपोआप तुमचा त्यामध्ये स्कोअर मध्ये तुमच्या नक्कीच वाढ होणार आहे एक्झाम पर्यंत. अशा पद्धतीत तुम्ही जर केला अभ्यास, नियोजनपूर्वक अभ्यास केला, वेळ मिळत नाही कामातून व्यापातून असं जर आपण म्हटलं तर आपल्याला कधीच वेळ मिळत नसतो. आपल्याला तो वेळ काढावा लागतो आपल्या इमेजसाठी. आपली इमेज जर राखायची असेल तर आपल्याला तो वेळ काढावाच लागेल. बघा, त्यामुळे काय करायचं, दररोज टेस्ट, दररोज नाही, आपल्याला आठवड्यातून एकदा तरी तुम्ही देऊ शकता. आणि जास्तीत जास्त तुम्ही काय करायचंय, एमसीक्यूचा, कारण एमसीक्यू थ्रू तुमचा जास्त स्टडी होणार. बघा, उपपत्त्या ह्या ज्या असतात ना, जेवढे तुम्ही जास्त त्याच्यावरचे एमसीक्यू बघा, प्रश्नांचा सराव कराल, तेवढं तुमचं काय होणार आहे, त्यामध्ये जास्त सुधारणा होणार आहे. किंवा ती एखादी उपपत्ती असेल तर ती तुम्हाला काय होणार आहे, जास्त समजणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर सराव केला तर तुम्ही काय पहिल्याच प्रयत्नात काय एक फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तुम्ही काय होणार, टीईटी पास होणार. बघा, त्यामुळे पास होण्यासाठी तुम्हाला हे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल, पीवायक्यू खूप म्हणजे खूपच महत्वाचे आहेत. आपल्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे तुम्हाला काय करायचे, 150 पैकी 150 प्रश्न हे सॉल्व्हच करायचे. अटेम्प्ट तुमचा झालाच पाहिजे, तेवढा टाइम तुम्ही, तेवढं स्पीड तुमचं, स्पीड प्लस अॅक्युरेसी तुमची पाहिजे एक्झाम मध्ये. आणि जास्तीत जास्त जर तुम्ही सराव केला, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला, जास्त प्रयत्न केले तर गुण वाढण्याची शक्यता तुमची अधिक वाढते आणि तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला ते खूप सोपं जातं. बघा, रोज 2 ते 3 सातत्याने जर अभ्यास केला, 2 ते 30 नाही म्हणा, कोणाला 1 तास, कोण 1 तासात पण आपला 2-3 तासाचा अभ्यास पूर्ण करतात. बघा, त्यामुळे काय करा, 2-3 तास जरी तुम्ही दिला अभ्यासाला, दुपारच्या वेळी असेल, सकाळी उठल्यानं जरा लवकर उठून जर एखादा तास, दुपारचं 1-2 तास, किंवा संध्याकाळी झोपतानाचे 1-2 तास, असे मिळून जर तुम्हाला 3 तास तर सहज मिळतात अभ्यासाला. सगळ्यांनाच, किती जरी कामाच्या व्यापात जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला तेवढे तास तुम्हाला अभ्यासासाठी मिळत असतात. त्यामुळे ते सातत्याने त्याचा नियोजनपूर्वक अभ्यास करा. त्या 3 तासाचा मुबलक वापर करा आणि वेळेचं नियोजन करा. वेळेचं नियोजन केलं, तुम्ही सातत्याने अभ्यास केला तर तुमची प्रगती आपोआपच तुम्हालाच जाणवणार आहे. तुम्ही तुमचं अनालिसिस केलं तर बघा, आपल्याला वाटतं की हा बाबा, मला हा घटक येत नव्हता, पण तुम्हाला यायला लागलाय आता. त्यामुळे आपल्यालाच आपला काय होतं, तर आपला आत्मविश्वास वाढतो. अरे बाबा, आपली प्रगती आहे. आपले 1-2 मार्क जरी आपल्या प्रत्येक टेस्टमध्ये वाढले तरी सुद्धा आपली प्रगती आणि आपला आत्मविश्वास काय होतो, तर वाढत जातो. आणि आपलं यश गाठण्याला किंवा आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपण काय असतो, खूप उत्सुक राहतो. म्हणजे आपल्याला एक मोटिवेशन मिळतं. आपला 1 जरी मार्क वाढला तर बघा, आपलं किती मोठे, 1 मार्क सुद्धा पास होण्यासाठी किती महत्वाचा असतो हे तेव्हा कळतं, जेव्हा आपण ते मिळवतो, किंवा त्याचा आनंद काय असतो ते आपल्याला तेव्हाच समजतं. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे, बघा, तयारी करायची आहे. नक्कीच हमखास तुम्ही जर अशा पद्धतीने तयारी केली तर तुम्ही काय होणार, नक्कीच पास होणार. बघा, तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बघा, त्यामुळे आपला चॅनल, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करायचे, सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आपल्या चॅनलवर घेणार आहोत आणि टॉपिक वाईज त्याचे अनालिसिस आणि कंटेंट सुद्धा आपण एक्सप्लेन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.